पण बाहेरची तुपाशी आणि घरातली उपाशी असं होणार नाही हे आम्ही 100% तुम्हाला सांगू शकतो. तर तुमच्या आमच्यासारखी आम्ही शेतकऱ्याची पोरं आहोत. कारण शेतकऱ्यांनाही कळतंय ना आपल्याला काय मिळालंय. काय मिळालं मगाशी पेरे पाटील साहेबांनी उल्लेख केला. अर्थसंकल्प जाहीर झाला. काय मिळालं अर्थसंकल्पामधून. ताई अर्थसंकल्पामध्ये घोषणा केली काय लाडकी बहीण योजना. आता लाडकी बहीण योजना घोषणा करायला कोण दादा. ज्या दादानं महिनाभरापूर्वी बहिणीच्या विरोधात उमेदवार दिला ते दादा लाडकी बहीण योजना घोषित करायला. बरं दादा घोषणा काय म्हटले बहिणीला 1500 रुपये देणार. अरे भाचा नोकरी करता वनवन फिरतोय सगळ्या कंपन्या गुजरातला पाठवून दिल्या. पाहुणा अरे पीक कर्ज मिळावं पीक विमा मिळावं म्हणून बँकांचे उंबरे झिजवतोय. भाच्याला काही नाही पाहुण्याला काही नाही आणि खोटी आश्वासनं बहिणीला दाखवतायत. बरं दाखवतायत कशी माहितीये 1 जुलै आहे म्हणजे आजपासून काय सगळ्यांचे फॉर्म भरून घेणार. महिनाभर फॉर्म भरले जातील दादा. 1 महिनाभर ऑगस्ट महिन्यामध्ये छाननी होणार आहे आणि ऑगस्ट मध्ये छाननी झाल्यानंतर सप्टेंबर पासून पैसे देणार म्हटला. अरे लबाडांनो जर ऑगस्टच्या एंडिंगला आचारसंहिता लागते तर तुम्ही पैसे देणार कसे. हे लबाडाच्या घरचं आमंत्रण आहे. लबाडाच्या घरचं आमंत्रण आहे. नाही पाहिजे आम्हाला. साहेब भिकाऱ्याला भीक देणं ही तात्पुरती मदत आहे पण एखाद्या माणसाला भीक मागायची वेळच येऊ नये ही व्यवस्था निर्माण करणं हे परिवर्तन आहे. शेतकऱ्याला 6000 रुपये देणं ही तात्पुरती मदत आहे पण शेतकऱ्याच्या मालाला भाव देणं शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्त करणं हे परिवर्तन आहे. आम्हाला परिवर्तन करायचंय आणि म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आहोत. का सोबत आहोत याचं कारण असं आहे की महाविकास आघाडीचं म्हणजे काँग्रेसचं सरकार ज्या ज्या राज्यामध्ये आलंय ना संपूर्ण कर्जमाफी मिळाली आहे. तेलंगणामध्ये कर्जमाफी झाली राजस्थानमध्ये कर्जमाफी झाली छत्तीसगडमध्ये कर्जमाफी झाली पण महाराष्ट्रामध्ये आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसायचं काम केलंय. काय मिळालंय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना. आम्ही विचार केला कधी चिंतन केलं. ते पलीकडं पंढरपूर आहे हा गंगापूर तालुका असेल किंवा खुलताबाद असेल पलीकडे वैजापूर असेल. मागच्या 18 ते 19 वर्षापासून आम्ही व्याख्यानाच्या निमित्ताने इथे येतोय साहेब. आज येत नाही म्हणजे विश्वजित दादा असतील किंवा आमचे योगेश शेळके ही सगळी लोक सगळी 20-20 वर्षापासूनचे आमचे संबंध आहेत. आणि काय परिस्थिती आहे त्या पंढरपूरमध्ये मगरवाडी म्हणून गाव आहे कराडे सर. त्या मगरवाडीमध्ये सूरज जाधव नावाचं शेतकऱ्याचं पोरग आहे. त्या सूरज जाधव नावाच्या शेतकऱ्याच्या पोरानं 24 वर्षाचा पोरग आहे 24 वर्षाचं. या पोरानं गळफास घेतला गळफास आणि गळफास घेताना या पोरानं चिठ्ठी लिहिली आहे. या पोरानं चिठ्ठी आईला लिहिली नाही. या पोरानं चिठ्ठी बापाला लिहिली नाही. या पोरानं चिठ्ठी कोणाला लिहिली माहितीये सरकारला लिहिली नाही. या पोरानं चिठ्ठी परमेश्वराला लिहिली परमेश्वराला. आणि त्या चिठ्ठीमध्ये हे शेतकऱ्याचं सूरज जाधव नावाचं पोरग म्हणतं की परमेश्वरा एक काम कर तू या जन्मी मला शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घातलं पण पुढच्या जन्मी मला कुत्रा आणि मांजराच्या पोटी जरी जन्माला घातलं ना तरी चालेल पण मला शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घालू नको. इतकी दयनीय अवस्था महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांची या लोकांनी करून ठेवली आहे. का झालं असेल असं. का वेळ आली असेल. 10 वर्ष झाले केंद्रामध्ये मोदीजींची सत्ता आहे. मला एक सांगा 10 वर्ष झाले महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न होत नाहीयेत साहेब. याच्या आधी लग्न होत नव्हती का. शेती उद्ध्वस्त करून ठेवली आहे. जहा का राजा व्यापारी वहा की प्रजा भिकारी अशातली परिस्थिती आहे. मग अशा वेळी तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे की या मतदारसंघाची सुरुवात आणि मी तुम्हाला सांगतो की लोकसभेचा निवडणुकींचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही जेव्हा विधानसभेच्या प्रचाराकरता बाहेर पडतोय प्रचाराचा शुभारंभ पहिला प्रचार हा इथून तुमच्या गंगापूर आणि खुलताबाद मधून आज सुरू झालाय. प्रचाराचा नारळ आमचा आम्ही इथंच फोडलाय तर इथूनच परिवर्तन होणार आहे हे मी तुम्हाला छाती ठोकून सांगतो. कारण इथला आमदार आम्हाला मी बघितलं आमदारांनी 15 वर्षात काय केलं म्हटले गायी पाळा म्हटले गायी. अरे आमचा बाप पिढ्यानपिढ्या गायी पाळतोय म्हटले काय संपूर्ण मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांना 1500 गायी दिल्या. अरे बाबा 1500 गायी दिल्या आणि गायीच्या दुधावर जीएसटी कोणी लावला. 18% जीएसटी दुधावरती लावला. दुधाची भुकटी परदेशामधून मागवली. दूध उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त केला आणि हे आम्हाला सांगतोय गायी पाळा. गायी आम्ही पाळायच्या. आमदाराचं काम गायी देणं नाही. आमदाराचं काम रोजगार देणं आहे. आमदाराचं काम रस्ते देणं आहे. गोदावरी सारखी नदी या भागामधून वाहते. या भागामध्ये सुजलाम सुफलाम हा भाग व्हायला पाहिजे होता. 60% गावं दुष्काळ येत आणि 40% भाग बागायती आहे. हे पाप कोणाचं याचं चिंतन आज तुम्हाला आणि आम्हाला या मतदारसंघ प्रतिनिधी म्हणून करावं लागेल. चिंतन करावं लागेल. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो पूर्वी पाणी तापवायचं असेल ना
तर चूल लागायची, चूल वापरायचे, चूल पेटवायचे बोराडे साहेब. चूल गेली, लोक थोडे पुढे आलीत आणि मग लोक बंब पेटवायला लागले. बंब काही दिवसांनी बंब अडगळीत फेकला गेला आणि लोक गिझर वापरायला लागले. गिझर. आता अख्ख्या राज्यानं देशानं बंब अडगळीत टाकला. तुम्ही 15 वर्ष डोक्यावर घेऊन ठेवलाय, आता तरी बाजूला टाका. जगासोबत चालावं लागेल जगासोबत. कारण ब्लॅकमेलर आमदार नको, लोकांचा शेतकऱ्याचा पोरगा आमदार असला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, कोणालाही उमेदवारी मिळू द्या पक्षाकडून, या ठिकाणचा, या मतदारसंघामधला सगळ्यात महत्वाचा शेतकरी तुमच्या सोबत आहे, तरुण मुलं तुमच्या सोबत आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या मतदारसंघामधला शिक्षक वर्ग हा सुद्धा तुमच्या सोबत आहे. कारण जो माणूस जिल्हा परिषद शिक्षकांबद्दल अपमानास्पद बोलतो, तो माणूस कधी या मातीचा होऊ शकत नाही. कारण आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहोत. मी स्वतः शिक्षक आहे, कराळे सर शिक्षक आहेत. अरे ज्याला गुरूंबद्दल संवेदना नाही, तो माणूस इतरांचा सन्मान कसा करू शकतो? आम्ही विचार करायचा आहे, आम्ही चिंतन करायचं आहे, आम्ही कोणाबद्दल बोलतोय. आणि हे सगळं करत असताना माझी तुम्हाला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुका लागतील ना, त्यावेळी महाविकास आघाडी ही राज्यामध्ये निवडून येणारच आहेत. आपण सुद्धा त्यांच्यासोबत उभं राहावं. कारण राज्याची परिस्थिती काय आहे? मी पुण्यामध्ये राहतो, तुमच्यापैकी अनेक लोकांना वाटत असेल आपली पोरं पुण्यामध्ये शिकायला पाठवावी, आपल्या पोरांनी पुण्यामध्ये राहावं. काय परिस्थिती आहे पुण्यामध्ये? एक काळ होता, पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध होतं. सोनवणे दादा, आज परिस्थिती अशी आहे, पुणे हे ड्रग्सचं माहेरघर म्हणून संपूर्ण देशभरामध्ये गाजतंय. 4-4 हजार कोटीची ड्रग्स पकडली जातात. परवा एक व्हिडिओ आला, 2 अल्पवयीन मुली टॉयलेटमध्ये हॉटेलच्या ड्रग्स सेवन करताना महाराष्ट्रानं उघड्या डोळ्यानं बघितले. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये असं कधी झालं नव्हतं. गोव्याला ड्रग्ज मिळतं आम्हाला माहिती होतं, परदेशामध्ये मिळतं आम्ही ऐकून होतो, मुंबईतले सेलिब्रिटी ड्रग्ज घेतात हे आम्ही ऐकून होतो. पण पुण्यासारख्या शहरामध्ये, संभाजीनगर, औरंगाबाद मध्ये ड्रग्ज यायला लागलं. हे पाप कोणाचं? याचा विचार आपल्याला करावा लागेल. अहो, रेल्वे रस्त्यानं जाताना, या तुमच्या गंगापूर मधलं सांगतो, रस्त्यानं जा, डोक्यावर जर हेल्मेट नसेल, लायसन नसेल, पीयूसी नसेल ना, पोलीस हवालदार अडवतो. अडवल्यावर 100 दिल्याशिवाय सुटका होत नाही, दंड सुद्धा दिला जातो. पुण्यामध्ये श्रीमंताचं पोरग दारू पिऊन पोर्शे गाडी चालवतोय आणि रात्री 2 वाजता 2 मुलांना उडवतोय. त्या पोराला उडवल्यानंतर पोलीस स्टेशनला नेलं जातं, त्याला मॅकडॉनल्ड मधून पिझ्झा खाऊ घातला जातो आणि त्याला निबंध लिहिल्याची शिक्षा दिली जाते. निबंध लिहिल्याची, त्याच्या रक्ताच्या नमुन्यांच्या जागेवर त्याच्या आईचे नमुने ठेवले जातात आणि त्या पोराला पहाटे 4 वाजता घरी सोडलं जातं. ही कायदा सुव्यवस्थेची अवस्था महाराष्ट्रामध्ये कोणी केली, याचं चिंतन आपल्याला करावं लागेल. हे पाप महाराष्ट्रामध्ये एकाच माणसाचं आहे आणि त्या माणसाचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. आणि हा माणूस म्हणतो, काय मी आलो, आम्ही काय नाव घ्यायला घाबरत नाही, आमच्या मागे ईडी लावायला काय आहे, आम्ही शिक्षक आहेत दोघं लावून. कोणाचं? देवेंद्र फडणवीस. ते नाही, टोपण नाव लावले, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे सगळ्यांची टोपण नावं. यांची टोपण नावं सांगून काय करतात? यांचा बँड लोकसभेमध्ये इतका मोठा वाजलाय. दादा, वाराणसी लोकसभा मतदारसंघामध्ये 2019ला ज्यावेळी मतदान झालं, त्यावेळी मोदींचं मताधिक्य होतं किती माहिती आहे? 4,89,000. आता 2024ला ज्यावेळी निवडणुका झाल्या, यावेळी मोदींचं मताधिक्य आहे 1.5 लाख. म्हणजे हे जे खाली घसरलंय ना, लोक जागे झालेत, लोक हुशार झालेत. मी लोकसभेच्या काळात सांगितलं होतं, हे म्हणायचे ना, अबकी बार 400 पार, अबकी बार 400 पार. त्या तुमच्याकडे गंगापूर भागामध्ये, संभाजीनगर परिसरामध्ये एका मांजरीला पिल्लं झाली. शेतकऱ्याच्या घरी मांजरीची पिल्लं जन्माला आली आणि पिल्लं जन्माला आल्याला म्हणायला लागली होती, काय अबकी बार 400 पार, अबकी बार 400 पार. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. म्हटली मांजरीची पिल्लं जन्माला आली आणि जन्माला आल्या म्हणतायत अबकी बार 400 पार, अबकी बार 400 पार. पार दिल्लीमधून लोक यायला लागली बघायला. बीजेपीचे सगळे पुढारी आले, गावात आले, शेतकऱ्याच्या घरात पोहोचले आणि त्या पिल्लांजवळ गेले. मग शेतकऱ्याची पिल्लं म्हणत होती, अबकी बार तडी पार, अबकी बार तडी पार. आता हे म्हटले, तुम्ही तर सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या घरी मांजरीची पिल्लं जन्माला आलीत आणि जन्माला आलेली पिल्लं ही म्हणतायत की अबकी बार 400 पार, आणि ही आता अबकी बार तडी पार का म्हणतायत? शेतकऱ्यानं सांगितलं, साहेब, ती जन्माला आली तेव्हा अबकी बार 400 पारच म्हणत होती, पण तोपर्यंत त्यांचे डोळे उघडलेले नव्हते म्हटला. आता त्यांचे डोळे उघडलेत आणि त्यामुळे ही म्हणायला लागलीत अबकी बार तडी पार. आणि त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती होणार आहे, अबकी बार विधानसभेमधून तडी पार. कारण महाराष्ट्र निष्ठावंतांचा आहे,
महाराष्ट्र शेतकऱ्यांचा आहे, कष्टकऱ्यांचा आहे. गद्दारांना इथं थारा नाहीये. तुम्ही कोणाच्या बरोबर? परवा तो किरीट सोमय्या, तो मुलुंडचा उघडा नागडा पोपट, तो म्हणत होता मुस्लिम समाजानं महाविकास आघाडीला तारलं. मग अरे मुस्लिम समाज आमचाच आहे. म्हणजे दलित समाजामध्ये खोटं पसरवलं आणि मग तारलं. अरे दलित समाज आमचाच आहे. मराठवाड्यामध्ये गेले, म्हटले मराठा आरक्षणामुळे आम्हाला. अरे मराठा पण आमचाच आहे ना बाबा, हे सगळे आमचेच आहेत. अरे आम्हाला शाहू महाराजांनी शिकवलंय काय? आबालाल रहमान हा शाहू महाराजांच्या काळामधला पत्रकार होता, चित्रकार होता. शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर आंतरराष्ट्रीय कीर्तीची चित्र या माणसानं पंचगंगेमध्ये फेकून दिली आणि सांगितलं काय माहितीये की आमच्या कलेची कदर करणारा राजा आता इथं उरलेला नाही. ही सगळी लाखोंची चित्र फेकून दिली आणि शाहू महाराजांकरता 3 दिवस पंचगंगेमध्ये रडत बसणारा तो आबालाल रहमान धर्मानं मुसलमान होता. हिंदू एकच आहे, मुसलमानही आमचाच आहे. ही आमची भूमिका आहे. तुम्हाला कोणता भारत उभा करायचा आहे हा आमचा सवाल आहे. राम मंदिर बांधलं, राम तुमचा आहे का? राम कोणी एकट्याचा आहे का? साहेब राम पक्षाचा आहे असतो का? राम हा अस्मितेचा विषय आहे, राम राजकारणाचा विषय नाही. अहो माझा बाप शेतकरी आहे, शेताच्या बांधावर गेल्या गेल्या माझा बाप कोणी भेटलं ना, कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा असू द्या, बाप पहिले म्हणतोय काय? राम राम. राम राम म्हटल्याशिवाय आमची सकाळ होत नाही. तुमचा राम कोणता आहे बरं? राम मंदिर बांधलं, 3500 कोटी रुपये गोळा केले आणि एका पावसामध्ये राम मंदिराचं छत गळायला लागलं. आणि ज्यांनी रामाला फसवलं ते आमचे कधी होणार आहेत? आमचे कधी होणार आहेत? आम्हाला विचार करावा लागेल ना. ही कोणाची झाले नाहीत, हे रामाला फसवू शकतात, ते आमचे कधी होणार? आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी राम आहे ना त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी यांचा पराभव झाला आहे. कुठे? अयोध्येमध्ये पराभव झाला, रामानं पाडलं. काळा राम मंदिर नाशिकमध्ये आहे, नाशिकमध्ये पराभव झाला. विदर्भात रामटेक, तिथं सुद्धा पराभव झाला. तर काय? हिंदू आहे आमचा आहे, मुसलमान आहे आमचा आहे. आम्हाला उभं करायचं जे देश आहे, राष्ट्र आहे ना, हे सगळ्यांचं आहे. तुम्ही एक राम मंदिर बांधलं. मी या ठिकाणी उल्लेख करतो, 2005 साली एक मंदिर बांधलं गेलं होतं दिल्लीमध्ये. त्या मंदिराचं नाव होतं स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर. आणि हे मंदिर बांधत असताना हे बांधलं गेलं आणि या स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराचा 2005 मध्ये उद्घाटन सोहळा झाला. त्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे होते देशाचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग आणि विरोधी पक्ष नेते होते लालकृष्ण अडवाणी. म्हणजे राष्ट्रपती मुसलमान आहे, पंतप्रधान शीख आहे आणि विरोधी पक्ष नेता हिंदू आहे. या तिघांनी, हिंदू मुस्लिम शीख, या तिघांनी त्या अक्षरधाम स्वामीनारायण मंदिराचं उद्घाटन केलं. हा आमचा भारत आहे आणि ही आमच्या भारताची ओळख आहे. ती ओळख आम्हाला जिवंत ठेवायची आहे. ती ओळख या लबाड्या करून होत नाही. तुम्ही काय फसवलं? म्हटले 2024 मध्ये शिवस्मारक खुलं करतो. 2019 ला आले, घोषणा केली, तिथं गेले, पूजा केली. माझा प्रश्न आहे, शिवस्मारकाचं काय झालं? मेक इन इंडियाचं काय झालं? डिजिटल इंडियाचं काय झालं? स्टार्टअप इंडियाचं काय झालं? 2 कोटी रोजगार देणार होते, रोजगाराचं काय झालं? शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं काय झालं? महिलांच्या प्रश्नांचं काय झालं? एकाही प्रश्नावर बोलायला तयार नाहीत. एकच आहे काय की अबकी बार मोदी सरकार, भावांनो बहिणींनो, हे पुन्हा आपल्याकडे येतील, खोट्या योजना सांगतील, खोट्या योजना सांगून तुम्हाला आणि आम्हाला फसवायचा प्रयत्न करतील. मराठामध्ये वाद लावतील, मराठा ओबीसी लढवतील, हिंदू मुसलमान लढवतील. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण या मातीमध्ये सगळे एक आहोत, भारतीय आहोत असं म्हणत इंडिया आघाडीला मतदान करायचंय. आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये इंडिया आघाडीचंच, महाविकास आघाडीचं सरकार बसवायचंय. या ठिकाणी सांगतो, बोलायसारखं बरंच आहे पण मला असं वाटतं वेळ बराच झालेला आहे, कुठेतरी थांबायला पाहिजे. कारण अंत जास्त बघण्यात अर्थ नाही. आम्हाला तुम्ही सांगितलं 2 तास बोला, 2 तास आपल्याला काही भांडवल लागत नाही हे सगळं. पण आता गंमत अशी आहे की अंत किती बघावा यालाही मर्यादा आहेत. पण या ठिकाणी ज्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आम्ही आलोय ते आमचे स्नेही आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील नीळ यांना तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या जोरदार कडकडाटामध्ये, म्हणजे एखादा माणूस 25 वर्ष
किती निष्ठावान असतो हे जर बघून कोणाकडे सांगायचं असेल तर आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील नीळ यांच्याकडे बघावं. निष्ठावानपणे पक्षाची सेवा त्यांनी केली आणि मी शरद पवार साहेबांना मागच्या 12-13 वर्षापासून ओळखतो, तेवढ्या वर्षापासून संपर्कात आहे आणि मी एक गोष्ट अनुभवली आहे की जो माणूस निष्ठावान आहे ना त्या माणसाला साहेब कधीही बाजूला करत नाही, त्याच्या निष्ठेला न्याय मिळतोच हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. कारण आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहोत. मी इथे यायचं कारण मी त्यांना मगाशी म्हटलो की मी काल रायगडमध्ये होतो, रायगडमधला संपवून पहाटे 4ला नाशिकला आलो, नाशिकमधून प्रवास करत इथपर्यंत आलो. कारण हे आमचं फक्त राजकारण आमचं काम नाही. सुधाकर दादा, मागच्या 11 वर्षापासून मी आईवडील नसणारी अनाथ मुलं सांभाळतो. माझ्याकडे 128 अनाथ मुलं आहेत. राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, ज्या गोरगरिबांनी अनाथ केल्यात, त्यांची मुलं सांभाळायचं काम मागच्या 11 वर्षापासून करतो. माझ्या 3 मुलींची लग्न झालीत आणि मला 2 नातू सुद्धा आहेत. मी या तालुक्यातल्या अनेक गोष्टींचा साक्षीदार आहे. म्हणजे काकासाहेब शिंदेंचं हुतात्म्य याच मातीमध्ये झालं. मराठा आरक्षणाचा संघर्ष याच कायगाव मधून पेटला. त्या काकासाहेब शिंदेंचा हुतात्म्य होण्याच्या आधी माझं कानडगाव म्हणून गाव आहे, त्यांच्या घरी गेली कित्येक वर्ष आमचा स्नेह आहे. अविनाश त्यांचा धाकटा भाऊ, कित्येक वर्षापासून आम्ही चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आहेत. पलीकडे बोराडे दादा बसलेत. बोराडे दादा जालन्यामध्ये पळसखेडा म्हणून गाव आहे तुमचं भोकरदनमध्ये. त्या भोकरदनमध्ये शेतकऱ्याच्या 3 मुलांचा मृत्यू झाला. ते कुटुंब आमच्याकडे दत्तक आहे. गंगापूर वैजापूर असेल या भागामधली